नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. तर कसं काय बरं आहे ना तुमचं. तर आज आला होता तुमचा भाऊ आपल्या मामाश्रीच्या कार्यक्रमला. तर मग बघा इथलं वातावरण कसं काय वाटतंय तुम्हाला. एक गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि हा बघा हा दाढी मुशीवाला आपला आजा आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मंदिरकडं भोलेनाथचं थोडं दर्शन वगैरे करून घेऊ, म्हणजे की आपले पण दिवस चांगले गेले पाहिजे. आणि मग बघा पब्लिक कसं काय आली, जार बी ठेवला आहे, पाण्याची बिण्याची सगळी सोय केली त्यांनी, म्हणजे विशेष नाही कारण की जेवण वगैरे सगळं आहे. आणि हा बघा हा आपला मामा म्हणजे की सासरा. हा मामा म्हणजे सासराच असतो, काय विषय नाही. मग ही बघा ही मामी म्हणजे की सासू. तर इकडनं व्यवस्थित आलं नव्हतं, बाबाजी म्हणे तिकडनं काढ भाऊ, मला पण घे म्हणे. ठीक आहे म्हणतं, तुम्हाला पण घेतो. मग काय बाबाजींना त्यांना पण घेतलं. तर मग मामीने त्यांना पण घेऊन घेतलं. तर विषयच नाही, मग थोडंसं पिंडजवळ बी झूम करून घेतलं कारण की देवबाप्पा दिसला पाहिजे सगळ्यांना. तर मग हा बघा हा आपला मस्तपैकी भाचा होता आणि ही आपली आजी आहे. तर मग अजून सगळे मामी वगैरे मावशी सगळे आले होते, भरपूर परिवार होता. मग तिथून आम्ही साखरेला आलो होतो कारण की आमच्या मामाच्या मुलाचा बड्डे होता. मग काय मस्त केक बिक घेतला आणि निघालो आता घराकडे. मग तुम्ही म्हणशाल गाडी का बरं चेंज केली. मग तुमचा भावाचा विषयच नाही म्हणतो. काकाची गाडी घेऊन निघालो आता कुठं अजून मंदिराकडे. मग जात होतो, जाता त्यांची पूजा बी चालू होऊन गेली होती भाऊ, विशेष नाही. आणि गर्दी बिर्दी तर भरपूर होऊन गेली होती. मग हे सगळे म्हणायचे आम्हाला घे चालेल भाऊ म्हणतं, सगळ्यांना घेऊन घेतो, पहिले पूजा दाखवून देतो. तर बघा या 16 सवासणी बसवल्या होत्या आणि त्यांची कशी पूजा करतायत आणि ती संस्कृती तुम्हाला पण दाखवून देतो कारण की आमच्या इथं वेगळ्या प्रकारे संस्कृती राहते, ती मला पण माहीत नाही. मग काय मस्तपैकी झाले भाऊ, जेवणं चालू झाले. बघा या 16 सवासणी बसल्या आहेत कारण की ते वार महादेवकडं मामींनी काहीतरी मागितलं होतं, मग ते पूर्ण झालं, त्याच्याकरता त्या सवासणी बसवल्या होत्या. मग आता ब्लॉग इथं एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.